अर्थमंत्री अजित पवार निधी देत नाहीत अशी ओरड शिवसेनेचे आमदार करत असतानाच आता निधी वाटपात अन्याय होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे आमदार करायला लागलेत। महायुतीमध्ये निधी वाटप करताना राष्ट्रवादीच्या आमदारांवर अन्याय होत असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे। अजितदादा अर्थमंत्री असताना आमदारांची आर्थिक नाकेबंदी कोण करते अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्यतेची वागणूक निधीच्या वाटपाबाबतीमध्ये होती आहे। महायुती तीनही पक्ष गुण्यागोविंदानं नांदत असल्याचं सांगण्यात येत असलं तरी सगळं काही अलबेल नाही। छोटे मोठे वाद चव्हाट्यावर येताना दिसतायत। आता राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत निधी वाटपावरून राष्ट्रवादीच्या आमदारांना सापत्न भावाची वागणूक दिली जात असल्याची तक्रार आमदारांनी पक्षाकडे केली आहे। महायुतीच्या आमदारांना समान निधी वाटप होत नाही असं राष्ट्रवादीच्या आमदारांचं म्हणणं आहे। या आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे अशी तक्रार केली आहे। सुनील तटकरे यांनी आमदारांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या तर कृषी मंत्री दत्तामामा भरणेंनीही नाराजी व्यक्त केली आहे। काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्यतेची वागणूक निधीच्या वाटपाबाबतीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली। परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याची सुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिली। निश्चित प्रकारे शेवटी प्रत्येकाला आमदाराला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये कामं झाली पाहिजेत, मला निधी मिळाला पाहिजे, त्यांचं काय चुकीचं आमदारांचं नाही आहे। परंतु निश्चित प्रकारे शेवटी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निश्चित प्रकारे सर्वांचं समाधान कसं होईल आणि सर्वांना समान निधी कसा मिळेल यासाठी ते सगळे प्रयत्न करतील। भाजपनं राष्ट्रवादीच्या आमदारांच्या नाराजीवर सावध भूमिका घेतली आहे। निवडणुकीनंतर हे फक्त पहिलंच वर्ष आहे, अजून 4 वर्ष शिल्लक आहे। आता काही कमी जास्त असेल तर त्याची पुढे भरपाई होईल असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर कामं आहे त्यातले स्पिल ओव्हर मिळणार आहे। त्यामुळे स्पिल ओव्हर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे। नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे, हे वर्ष जरा आपले जुने स्पिल ओव्हर देण्याकरता आहे। अजून 5 वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता। त्यामुळे मला असं वाटतं फार नाराजी करून घेण्याचं काही त्या ठिकाणी फार कारण नाही आहे। आमचे मुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी बसतील आणि मार्चपर्यंत योग्य निर्णय करतील। सत्ताधारी आमदारांमधील नाराजीवर विरोधकांनी फिरकी घेतली नाही तरच नवल। राष्ट्रवादीचे पालकमंत्री असतानाही त्यांचे अधिकार मर्यादित केल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय। जर एखाद्या ठिकाणचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीला निधी देत नसेल तर राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा काय वेगळं वागतात? राष्ट्रवादीचे पण पालकमंत्री असंच वागतात। त्यामुळं मला असं वाटतं निधी देताना कोणत्याही पक्षाचा असो त्याला एक समान वागणूक, कारण शेवटी जनता आपली आहे हा विजन आपण सगळ्यांनी ठेवण्याची, कोणत्याही पक्षाचा पालकमंत्री असो त्यांनी ठेवण्याची गरज आहे। ते आताच्या सरकारमधील मंत्री ठेवत नाही। महायुतीत याआधी अजितदादा निधी देत नाहीत अशी ओरड होत होती। आता ज्या अजितदादांच्या हाती सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आहेत त्याच अजितदादांच्या आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।